रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे पाहूया। बघा, देवरुखमध्ये मृणाल शेट्टे या संभाव्य नगराध्यक्ष असतील। बघा, देवरुखचं आपण चित्र बघतोय। भाजप आणि शिंदे सेनेच्या मृणाल शेट्टे या संभाव्य नगराध्यक्ष असतील। किती नगरसेवक त्यांचे निवडून येतील असा अंदाज आहे। बघा, देवरुखमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे 10 नगरसेवक निवडून येण्याचा अंदाज आहे। संभाव्य सत्ता त्यांची असेल। नक्कीच, आणि याबाबत आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे तो देखील पाहूया। देवरुख नगरपंचायतीमध्ये रंगतदार लढत होताना पाहायला मिळते। आपण सध्या उभे आहोत देवरुख नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये आहोत आणि या देवरुख नगरपंचायतीचा जर विचार केला तर प्रामुख्याने जे तिरंगी या ठिकाणी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि दुसरी म्हणजे शहर विकास आघाडी, शहरी विकास आघाडी ही देखील या ठिकाणी प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये प्रमुख लढतीमध्ये सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत भाजपमधून मृणाल शेट्टे जे आहेत ते नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून सबुरी थरवळ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। त्याचबरोबर शहर विकास आघाडी कडून जे अपक्ष म्हणून स्मिता लाड या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकंदरीत पाहिलं त्या तिरंगी लढत या ठिकाणी होताना पाहिलं। 17 या ठिकाणी जे आहे ते जागा आहेत आणि एक नगराध्यक्षपद अशा एकूण 18 जागा आहेत। एकंदरीत पाहिलं तर या नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होताना पाहिले। प्रामुख्याने जर चुरस जर पाहिली तर महाविकास आघाडी महायुती यामध्ये प्रामुख्याने दोघांमध्ये चुरस होताना पाहायला मिळेल। मात्र ती स्मिता लाड या ठिकाणी देखील बाजी मारून जाताना आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत पाहिलं तर मृणाल शेट्टे या नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी।